हळदीला मल्टीप्लायर यूज केलेलं आहे. तर त्यांना मल्टीप्लायरचा रिझल्ट कसा मिळाला आणि ज्या रानामध्ये मल्टीप्लायर वापरले त्या रानामधला बदल आणि ज्याच्यात नाही वापरलं त्याच्याबद्दल ते आपल्या थोडक्यात माहिती देत आहे. तुमचं नाव सांगा. प्रवीण धरमचंद बडेरा, हिंगोली राहणार, लिंबाळा मक्ता येथील शेत आहे. हे 4 एकर हळद आहे माझी. यांच्या 2 एकरमध्ये मी हे खत वापरलेलं आहे, 2 एकरमध्ये वापरलं नाही. 2 एकरमध्ये आज ही हळदीची पोझिशन आहे. हळदीचे पानं जाड झालेली आहे, हळद एकदम ठोकर झालेली आहे आणि हाईट बी त्याची वाढलेली आहे. कलरमध्ये बी एकदम नंबर 1 हिरवीगार झालेली आहे. कोणत्याही प्रकारचा रोग नाही, काही नाही. हळद एकदम जोरदार आहे. आणि ज्या राना नाही वापरलं त्याच्यामध्ये हळदीचा कलर बी डाऊन आहे आणि त्याच्यामध्ये जरा हळद बी लहान आहे. याच्यामध्ये जी वाढली त्याच्यामध्ये हळद तेवढी वाढलेली नाही, काही नाही. आणि त्याचा कलर बी थोडा पिवळा आहे. आता हे वापरल्यावर आता त्याच्यामध्ये बी डोस टाकायचा आहे. तुमची ऑर्डर कितीची राहिली इथून पुढे आता रिझल्ट बघितलं? आता आम्ही हे कंटिन्यू याचं चालू केलं. आम्ही टाकणं, पहिला डोस झाला, आता दुसरा डोस याच्यात टाकायचा आहे. एक त्या हिशोबानं 4 डोस टाकायचे याच्यामध्ये. दर महिन्याला 1 डोस टाकायचा आहे. बरं, तुम्ही आता जो रिझल्ट बघितला त्याच्यानुसार उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते का नाही? आता हे हळदी ठोकर झाली, झाडं ठोकर झाले, पान ठोकर झाले तर निश्चित याच्यात फरक तर 5 क्विंटल कमीत कमी एकरमध्ये फरक पडणारच आहे. ज्या रानामध्ये तुम्ही मल्टीप्लायर वापरलं नाही त्याच्या शेंगामध्ये काही तुम्हाला? येतं आता सध्या एकदम फरक पडला ना. हळद ही ठोकर झाड झाले ते एकदम बारीक आहे, त्या हिशोबानं फरक तर पडणारच आहे दोन्हीमध्ये. आणि सॉरी, इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगणार? इतर शेतकऱ्यासाठी असं आहे की याच्यामध्ये मेन आपलं रासायनिक खत कमी वापरून जैविक खत टाकलं तर हळद नंबर 1 होते. आता आम्ही याच्यात रासायनिक खत नावालाही टाकलं नाही. आम्ही फक्त 1-2दा याच्यात 052-34 थोडं टाकलं, 1261 ते बी एकरी 10 किलो. आम्ही एकरी 5 किलो टाकलं, 10 किलो बी नाही टाकलं. उलट ते खत कमी टाकून जैविक खत टाकल्यामुळं हळदी चांगली होते आणि आपला खर्चही कमी लागतो. असे इथून शेतकऱ्यासाठी टाकण्यासाठी काय सांगू शकता वापरायसाठी? की बाबा हे नंबर 1 वस्तू आहे. हे वापरल्यावर तुम्हाला लक्षात येईल की वस्तू कोणती काय. आपण काय 10 नमुन्याचे भरपूर खत टाकायलो, त्या टाकण्यापेक्षा एकच जैविक खत टाकलं तर आपली हळद त्याच्याहून बी चांगलं उत्पन्न होऊ शकते आणि माल बी भरघोस होऊ शकते. सर्व शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे की तुमचं जे काय रान असेल 1-2 एकर त्याच्यात तुम्ही निम्मे रानामध्ये मल्टीप्लायर वापरून बघा आणि त्याचा रिझल्ट घ्या. आणि पुढच्या वर्षी तुम्ही सुरुवातीपासून मल्टीप्लायर वापरा आणि रासायनिक खतं 30% डायरेक्ट तुम्ही कमी करू शकता. धन्यवाद.